बाप, याले म्हणते माहोल. याले म्हणते मायले लेकरू भारी. क्या बात आहे, जबरदस्त सगळं. हे विलन आहे ते सांगतो मी. हे कोण आहेत असं वाटतं. हे विलन पण आहे त्याच्यात. अरे मोजो, हा मला फाईल दे. मोजो, मला फाईल दे. मोजो. अरे मोजो, स्किट मधून अरे बाहेर, साक्षात मोजो. स्किट मधून बाहेर नाही जायचं त्यांच्याशी. नाही नाही, ते नंतर नंतर स्किटचं नंतर यार. अरे म्हणजे एवढं ओरिजिनल माणूस असताना डुप्लिकेट काय बोलतो माझं वाटतं. सर सर मोहन जोशी सर, क्या बात आहे सर. तुम्हाला आठवतं आपला हा दौरा सुरू झाला, पहिला एपिसोड तुम्ही केला होता आहे ना. हा, आणि आज अमरावतीत म्हणजे माहेरी आले. आज तर काय जबरदस्त माहोल. हा सर, मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. आज तुम्ही भेटला, तुम्ही विचारून घेतो. ते तुमची रास मिथून येते का सर? मिथून कशी असेल? नाही ना सर. अरे मिथून त्यांच्या राशीला लागलेला आहे. कसं काय? मिथूनच्या प्रत्येक पिक्चर मध्ये दादा आहेत. मिथूनच्या पिक्चर मध्ये जर मोहन जोशी नसतील तर लोक म्हणतात का हा मिथूनचा पिक्चरच नाही आहे बा. म्हणजे एवढं नाही, तुम्हाला सांगतो, मिथून चक्रवर्तीचं लग्न होतं तर सर गेले नाही. हा. तर तिकडे शूटिंग करण्यावाला म्हणे की नाही, हे मिथूनचं लग्नच नाहीये, मोहन जोशी नाहीये. मी शूटिंग करत नाही म्हणे. मग मिथून चक्रवर्तीने मोहन जोशीला फोन केला, दादा आ जाओ. ते म्हणलं अरे काळजी करू नका, हा हातामध्ये मी टच होतो. जबरदस्त जबरदस्त सर. पण अरे लाफ्टर चॅलेंज, प्रार्थना बेरे. ती स्कीम चालू आहे का तुमची अजून? असं त्याच्या गाडीत चाबीचं हसणं. आहे, चालू आहे. त्या म्हणाल्या होत्या आज काही झालं तरी मी हसणार नाही. नाही नाही, असं शक्यच नाही. हे कसं आहे, प्रमोशन तर करतोच आपण पिक्चरचं, पण कसं आहे की ह्याच्या बरोबर आमचा एपिसोड निघते म्हणून चालू आहे सगळं. काय होतं मॅडम, तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना गब्बर सिंग ट्राय करा एखादं. कसं काय? म्हणजे अर्धा पार्ट त्यांच्याकडे आहेच. हा, म्हणजे आथू म्हटलं का झालं. पण हा पिक्चर फार मस्त आहे तुमचा. आता हो. आमच्याकडे घेऊन आलेले हो. हे मिस्टर मिस्टर सदा आचारी. म्हणजे दोघंही आचारी दाखवले का त्याच्यामध्ये? नाही, मला काय ऑर्डर द्यायची होती. माझ्या मामाचा पोरगा आहे, लग्नाची. नाही नाही, साधी सिंपल आहे एकदम. हे बाय, म्हणजे मसाला ऐका. भात आहे, मसाला भात आहे, डाळ भाजी आहे, आलू वांग्याची भाजी आहे. हा मग, आणि आपलं विदर्भ स्पेशल आलू बोंडे ठेवा. तेच कसं आहे का फक्त आलूचा खर्च आहे, बोंडे आमच्याकडे आहे. मी काय म्हणतो, तुम्ही चुकीचं नाव उच्चारताय. मिस्टर मिसेस सदा आचारी नाही, सदाचारी असं आहे ते, सदाचारी. अच्छा, सदाचारी आहे, पण स्वयंपाक करत असतील ना. मी विलन आहे, विलन सुधीर जोशी, हे लक्षात ठेव. हे तुम्ही लक्षात ठेवा, बाकी काय नाही. बाहेर पडू नका फक्त. हा, आणि हे कोण आहे? हे ते तुम्ही कळले विलन. हे कोणते विलन आहेत? मी गेंडा स्वामी दीपक शिर्के. कोण? दीपक शिर्के. तुमचं नाव दीपक शिर्के नाही, दीपक एवढा शिल्लक आहे असं ठेवायला पाहिजे होतं. दीपक शिर्के म्हणे. अय, तू इथे कशाला आला? मोजो, ती फाईल मला दे. काय आहे त्या फाईल मध्ये? हे दोघं माझ्या ऑफिसमध्ये काम करतात. त्या दोघांनी माझ्या ऑफिसमध्ये फ्रॉड केला, फ्रॉड. अच्छा. माझ्या ऑफिस मधलं सगळं बिस्किटच्या पुढे याने खाऊन टाकलंय आणि त्याचे सगळे प्रूफ माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर हे ते मागतात. काय हे काय? मोहन जोशी सर. असे काय तर समोर बसले आहेत ते, आणि हे काय मोहन जोशी? हा? नीट करणं व्यवस्थित. मग नाही तर काय, नीट कर ना. हा? सांग त्याला कसं करता सांग. ऑफिस मधले सगळे बिस्किटाचे पुढे खातात हे लोक, आणि त्याचं प्रूफ या फाईल मध्ये. अरे बापरे. म्हणून त्यांना ही फाईल हवी आहे. मोजो, ती फाईल दे. मी ही फाईल देणार नाही. मग बोलायला तयार हो. गोळ्या कुठे त्यातल्या?
खाल्ल्या काय त्या? दुनिया की कोई भी गोली सत्य को मार नहीं सकती. मी माझ्या इमानासाठी माझा जीव सुद्धा 9च्या वर करू शकतो. काय कशावर? 9च्या वर. 9च्या वर. आता ऑलरेडी आपण 9च्या वर गेलो, 10च्या वर जाऊ नका. नको ना बोलू हिंदी. तुला काय गरज आहे का हिंदी बोलायची? मराठीत बोल ना. नका नका बोलू त्यांच्याशी. पाहुणे आलेत ना घरी, चहा टाकू? थोडा टाका वहिनी. आता तू मेलास. दुनिया की कोई भी गोली मुझे नहीं मार सकती. सत्य कभी मर नहीं सकता. ठीक आहे, मग मी तुला धक्क्याने मारीन. कोण देईल मला धक्का? मी. ऐक, हा. तुझी बायको सागर कारंडे आहे. काय अमिताभ बच्चन आहे? इतका टाइम घेतो मारायला? मर ना पटकन. हॅलो मॅडम. ओ मॅडम, बाय द वे तुमचा नवरा मेलाय. गाडी गाडी. ओम भगभुगे भगभुगे भगिनी भूभागोदरी भगमासे येऊनी फट ओम फट स्वाहा. साधारण 15-20 वर्ष लोटली आणि राजा आहे तो आता मोठा झालाय. तो पुढे जाऊन मॅकॅनिक झालाय. भेटूयात राजाला. ए डिकरा डिकरा. काय बोलला तू? डिकरा. तू डिकरा, तुझा बाप डिकरा, तुझा अख्खं खानदान डिकरा. शिव्या देतो मला? एवढा लहान असून शिव्या देतो? अरे डिकरा म्हणजे पोरगा. हा डिकरा म्हणजे पोरगा हा. आणि पोरगी म्हणजे घुसका. अरे बाबा, मी असं ऐकलंय की तुझ्याकडे एक्सचेंज ऑफर चालू आहे. जुनी गाडी द्यायची आणि नवी गाडी घ्यायची. हा? माझ्याकडे पण एक जुनी गाडी आहे, ती तू घेणार? घेणार ना घेणार. मग मी आणू गाडी? आण ना गाडी. हा. ए डिकरा, ती गाडी घेऊन ये रे. हा, ये. तू ही गाडी घेणार? अरे घेणार म्हणजे काय? मग मला नवी गाडी देणार? हा देणार ना. हा दे. ही घे. मी मराठी, झी मराठी.